आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस काल होता बघा, परंतु काही कारणास्तव मला व्हिडिओ बनवता आला नाही, म्हणून मी तो व्हिडिओ आज बनवलेला आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 1831 साली झाला, 3 जानेवारी 1831 साली झाला। त्यांनी समाजामध्ये समानता आणण्यासाठी भरपूर असे प्रयत्न केले। त्यांनी विधवा यांचा पुनर्विवाह होण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन दिले। तसेच त्यांनी स्त्री जातीला शिक्षण घेण्यासाठी एवढे कट्टर प्रयत्न केले ना, स्वतः आधी त्यांनी शिक्षण घेतले आणि 1848 मध्ये पुण्यामध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरुवात केली, बरोबर आहे की नाही। आणि नंतर पहिल्या म्हणजे पती वारल्यानंतर पत्नीलाही सती जावं लागायचे, परंतु ही प्रथा सुद्धा त्यांनी खंडित पाडली। परंतु 1897 साली प्लेग रुग्णांची सेवा करताना त्यांचे आकस्मिक असे निधन झाले। म्हणजे त्यांनी आपल्यासाठी किती काय काय केले हे जर तुम्ही वाचलं ना, अख्ख्या शरीरातून पाणी येईल माणसाच्या। म्हणून त्यांचे उपकार कधीही स्त्री जातीने तरी विसरू नये, स्त्री जातीने कधीच त्यांचे उपकार विसरू नये। कारण की आपण जे काही आहोत ना आज फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे। मी जरी इथं बसले फक्त त्यांचे उपकार आहेत। आज सर्व जरी स्त्रिया जॉब करतात, बिझनेस करतात, हे सुद्धा त्यांचीच पुण्याई। कारण त्यांनी शिक्षण घेण्यासाठी लोकांनी त्यांच्या अंगावर शेण फेकले, चिखल फेकला, कितीतरी त्यांना त्रास दिला, परंतु त्यांच्या पतीने त्यांना शिक्षण दिले। आणि त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना असे वाटले की मी जर शिक्षण घेऊ शकते तर माझ्या भगिनी सुद्धा शिक्षण घेऊ शकतात। म्हणून त्यांनी अतोनात कष्ट करून आपल्यासाठी त्याग केला। म्हणून त्या स्त्रीचे आपण गुणगान गाणे साहजिकच आहे। कारण आज जर आपण त्यांचे गुणगान गायले नाही ना, तर पुढील पिढी स्त्रीजात आपल्याला नक्कीच म्हणेल की ज्या स्त्रीने आपल्यासाठी एवढं काय केलं त्या स्त्रीचं कुठं नावसुद्धा घेत नाहीत। म्हणून सर्व स्त्रियांनी त्यांचे उपकार असे ठेवा की आज मी जे काय आहे ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे। कारण की आता आपण डॉक्टर, इंजिनियर, अंतराळवीर म्हणजे कितीतरी पदव्या अशा स्त्री जातीने घेतलेल्या आहेत, राष्ट्रपतीसुद्धा स्त्रीचे। याचं कारण म्हणजे फक्त सावित्रीबाई फुले म्हणजे फुलेच। कारण की आजच्या जर नसत्या ना क्वचित, तर आज स्त्रीजात ही कुठं असती या पुरुषप्रधान देशात सांगता पण येत नाही। म्हणून त्यांचे उपकार हे स्त्रीजातीने नेहमी ठेवा। आणि आजकालच्या मुली शिक्षणाचं महत्त्व एवढं त्यांना नाही आहे, कारण की त्यांना माहीतच नाही आहे की मागील पिढीमध्ये काय काय अशा घटना झालेल्या आहेत। म्हणून सर्व मुलींनी मागील पिढीमधील सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक नक्की वाचा की त्यांनी आपल्यासाठी काय त्याग केला आहे। आणि आज आपण जे काय आहोत ना त्यांच्यामुळे आहोत। कारण शिक्षणासाठी त्यांनी स्वतः राबून कष्ट करून आपल्यासाठी त्यांनी योगदान दिलेले आहे। म्हणून प्रत्येक मुलींनी, प्रत्येक स्त्रियांनी त्यांचा जय जयकार केलाच पाहिजे आणि त्यांचं नाव अजरामर राहील यासाठी प्रत्येक स्त्रीने झटले सुद्धा पाहिजे। म्हणून सावित्रीबाई फुले यांच्यासारखी स्त्री परत होणे नाही, बरोबर आहे की नाही। आज जर त्या नसत्या तर आपली स्त्रीजात कुठे कोपऱ्यात पडली असती हे देवाला सुद्धा ठाऊक नाही। म्हणून आपल्यासाठी ही नवदुर्गाचाच अवतार होती हे लक्षात ठेवा। कारण देवीसुद्धा कोणत्या रूपात येईल हे कधीच सांगता येत नाही। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आणि प्रत्येक स्त्रीने त्यांचे उपकार ठेवून स्वतःसाठी काहीतरी असं करा आणि स्वतःसाठी जगा आणि स्वतः कमवा आणि बिझनेस किंवा जॉब स्टार्टअप करा आणि सक्सेसफुल व्हा।